आजचा व्हिडिओ हा नर्सिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला आहेत किंवा ज्यांचं जस्ट आता कॉलेज पूर्ण झालेलं आहे आणि डॉक्युमेंट्स येण्याची वाट बघत आहे आणि त्यांना पुढे डिप्लोमा सर्टिफिकेट काढायचं आहे. तर ते कसं काढायचं, त्याच्यासाठी किती फी आहे, किती टाईम लागतो, तर हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे मागे मी एक नर्सिंग रजिस्ट्रेशनबद्दल व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यावर म्हणजे खूप कमेंट होते DM मध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर डॉक्युमेंट्स तुम्हाला 10वी-12वीची मार्कशीट लागणार, पासिंग सर्टिफिकेट लागणार आणि ANMसाठी 2 वर्षाचं मार्कशीट, JNMसाठी 3 वर्षाचं मार्कशीट आणि नर्सिंग पासिंग सर्टिफिकेट लागेल आणि LC लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि CFOM म्हणजे कोर्स कंप्लीट सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आणि पासपोर्ट साईज फोटो 2x2चा, त्याच्यावर कॉलेजचा स्टॅम्प आणि प्रिन्सिपलची सिग्नेचर लागेल. हे सर्व तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचे सायबर कॅफेला जा, त्यांना सांगा आम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे, आम्हाला भरून द्या. ते तुम्हाला भरून देतील. तर त्याची फी आहे 1,500. अगोदर 1,000 होती, आता ती 1,500 वाढवली, म्हणजे झालेली आहे वाढवून. तर हे सर्व तुमचं फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचा डिप्लोमा सर्टिफिकेट कमीत कमी 1 महिन्यानी तुमच्या कॉलेजच्या ॲड्रेसवर येईल. तुमच्या ॲड्रेसवर येणार नाही, तर कॉलेजच्या ॲड्रेसवर येईल. आणि अजून मला एक कमेंट होतं, म्हणजे एक ताईचं, की मला डिप्लोमा सर्टिफिकेट अजून आलेलं नाही, 1 महिना झाला तरी. तर अशांसाठी मी सांगत आहे, तुम्ही एकदा कॉलेजला चौकशी करा किंवा तुमच्या पोस्ट ऑफिसला चौकशी करा. तिकडे पण जर आलं नसेल तर तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा ऑफिसला जा. तिकडे तुम्ही जी फी भरलेली आहे त्याची पावती किंवा स्लिप असेल ना, ती तिकडे दाखवा आणि लेखी अर्ज द्या. तिकडे तुम्हाला डायरेक्ट डिप्लोमा सर्टिफिकेट देतील. ओके. तर त्याचा ॲड्रेस काय आहे, तर CST स्टेशनला तुम्ही डायरेक्ट बाहेर निघा आणि तिथे त्याला कॅम्पस, म्हणजे एक हॉस्पिटल आहे सेंट जॉर्ज हॉस्पिटल, त्या कॅम्पसमध्येच आहे एकदम शेवटला. तिकडे CSTला तुम्ही पोलीस वगैरे असणार, त्यांना विचारलं तरी सांगतील किंवा CST स्टेशनला बाहेर निघा आणि मॅप लावा, म्हणजे तुम्हाला समजेल, बरोबर जाणार. ओके. तर हा व्हिडिओ तुम्ही नर्सिंग झालेले विद्यार्थी आहेत, आता जस्ट झालेला आहे किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत आणि पुढे त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट काढायचं आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट काढण्यासाठी काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला डायरेक्ट DM करा, म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. ओके.